लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पवित्रा लगेच चेंज केला होता, स्टान्स चेंज केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातो डॉट. प्रिन्स मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अनिल पाटील आलिमघर आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण सजावट त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. चेंडू मात्र अनपेक्षित उचली घेतली होती चेंडूने. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता आणि एक बाउन्सर चेंडू बघायला मिळाला. फलंदाजाच्या आवाक्याच्या आणि रीचच्या बाहेरचा चेंडू होता. वाईट ची खून करताना पंच या सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 धावा. चांगला फटका आहे. उजव्या एष्टीवरचा फुल टॉस चेंडू, त्याला दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स. पाहूया रिप्ले मध्ये. ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं 4 धावांसाठी. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 8 धावा. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. काहीतरी टिप्स दिलेले आहेत. कानमंत्र एसटी रक्षकाने दिलेला आहे गोलंदाजाला. वर्ष 2023 मधील ही शेवटची अंतिम स्पर्धा आपण पाहतोय. श्री जरीमरी चषक 2023 क्रिकेट फेस्टिवल आलिमघर गावामध्ये. चला गेम ऑन करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. 8 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, ब्युटिफुल शॉट, 4 रन्स. जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला करून देताना महेश माळी. धावसंख्या आता पुढे सरकताना धावफलकावर 12 धावा. 12 विदाउट लॉस, बिना कोई विकेट खोए 12 रन 12 धावा. पहिल्या षटकामध्ये दम सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही सलामी वीरांनी. विशेष म्हणजे एका बाजूने आक्रमण तर दीपकला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाही. हल्ला बॉल बॅटिंग करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटर महेश माळी. तर मात्र हल्ला चढवलेला आहे विकासच्या गोलंदाजीवर. आता मात्र पवनने देखील काहीसा कानमंत्र दिलेला आहे गोलंदाज विकासला. चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय फाईन लेग कडे अतिशय वेगाने. नाही थांबणार, मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार. चांगली सुरुवात. यस, बॅटने 4 धावा आलेत. पाहतोय पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू गॅप मधून आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, जलद आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. विकास का यहाँ पर जिक्र किया जाए तो ये सीज़न उसके लिए अच्छा नहीं जा रहा है. बहुत ही स्ट्रगल कर रहे हैं गेंदबाजी में, लेकिन शुरुआत में बहुत ही अच्छी फॉर्म थी. चेंडू मात्र बघूया पुल केलेला आहे. गॅप मधून चेंडूला पाठवले लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड बॅटिंग. जबरदस्त सुरुवात, क्रॅकिंग स्टार्ट, झंझावती सुरुवात आपल्या संघाला करून देताना महेश माळी ऑन फायर नाऊ. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर बिनबाद जिंदाबाद 20. चांगली आपल्याला सुरुवात इथे पाहायला मिळते विराज स्पोर्ट्स धामणगाव या संघाची.
पहिल्याच षटकामध्ये अगदी 20 धावा इथे पटकावलेल्या आहेत. हो अगदी बरोबर. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि सुरुवात काय सुंदर झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. विशेष करून महेश माळीच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आलेले आहेत. तो खेळतोय 18 धावांवर. धमाकेदार बॅटिंग करतोय. धमाका बॅटमधून मात्र निश्चितच जबरदस्त फटके बघायला मिळतात. वसंत दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सामोर जाईल फलंदाज दीपक. मजबूत पायाभरणी आपल्या टीमला करून दिलेली आहे. उलटा चेंडू होता उजव्या इष्टीवरचा. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. यस बीमर चेंडू टाकला होता. 1+1 असे 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलकावर 22 धाबा. फ्री बॉल असेल यानंतरचा. सोने पे सुहागा. फुल टॉस चेंडू पाहतोय मिडल स्टंपवर येणारा. ऑपॉलवर घेऊन चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना महेश माळीची बॅट मात्र तळपताना खेळपट्टीवर चांगला त्याचा जम बसलेला आहे. तग धरून आहे खेळपट्टीवर. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. फलंदाज एज अँड गॉन. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावत होतं त्याला शांत केलेले आहे. शिकार केलेले वसंतने ही पार्टनरशिप मात्र फोडलेली आहे. इस्टनच्या मागे सुदर्शनने चांगला झेल टिपला आणि महेश माळीला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. जबरदस्त डाव त्याने साकारला. आपल्या संघासाठी 20 धाबा जोडल्या. तुफानी फटकेबाजी केली. त्याच्या खेळीचा अंत झालेला आहे. न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी विश्वनाथ रेड कॅप मध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय. वसंत सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. अतिशय चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे तिथे चकित केलेलं आहे. फटक्यापासून वंचित ठेवलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी आता बघायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये वसंत द्वारा. त्रिफलाबाद. दांडी 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 गुल. दाखल होताना पाहतोय. वसंत खूप चांगली गोलंदाजी करते. 2 विकेट त्याने आपल्या संघाला आतापर्यंत मिळवून दिलेले आहेत. जबरदस्त भेदक गोलंदाजी तो करते. विकेट टू विकेट गोलंदाजी करताना विकेटवर खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या मानाने. धावसंख्या धावपलकावर 24 असताना आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. चेंडू मात्र पाहतोय लेग स्टिक सोडून जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अभांतर धाव जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या
पुढे सरकताना धावपलकावर 25 धाबा. चांगला फटका आहे, लॉफ्ट केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष, चूक होणार नाही. अप्रतिम झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. बाद होते सचिन. आईला दिली डोंगराचे पाय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत वसंतने 3 हादरे दिलेले आहेत. जबरदस्त अटॅक दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडून बघायला मिळते. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 25. अगदी बरोबर, संघाला सावरण्याचं काम केलेलं आहे वसंत याने. फक्त 5 धावा देत 3 गडी बाद केले आहेत, म्हणजे कुठेतरी लगाम लावलेला आहे धावसंख्येवर. चेंडू मात्र निश्चितच डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव जोडली जाईल. स्कोरबोर्डवर 26 धाबा. पण काय गोलंदाजी बघायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये बघायला मिळते वसंत द्वारा. 3 फलंदाज बाद केलेले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. अक्षरशः अजून एक चेंडू जातोय वाईट. खराब चेंडू, डाबी एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. आता मात्र कुठे ना कुठेतरी स्वेर मारा होताना लगातारचा आतापर्यंत आपण पाहतोय हा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या वाढते धावपलकावर 27. कट करण्याचा प्रयत्न केला होता, जागेवरनं चेंडू जातो टॉट. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 27. एक यशस्वी षटकाची सांगता झालेली. या षटकामध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केलेत वसंत याने. अफलातून गोलंदाजी केली. यानंतर जो सामना होईल संतोष मूर्ती राहनाल आणि केवनी स्पोर्ट्स केवनी. संतोष मूर्ती राहनाल आणि केवनी स्पोर्ट्स केवनी, आपण इथे उपस्थित झाला असाल तर रिपोर्ट करायचं आहे. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी अंकुश ठेवलेला आहे. दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर वसंतने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये विकास खूप महागडा ठरला होता, पण दुसऱ्या षटकामध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी केली. पवनने तिसऱ्या षटकाला सुरुवात केलेली आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव मात्र निश्चितच पूर्ण करताना दीपक खेळपट्टीवर 2 धावा ऍड केल्या जातील. धावपलकावर 29 धाबा. 3 गड्यांच्या मोबदल्यात पवन पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. टॉस चेंडू मिडल स्टंपवर येणारा आणि स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला. चेंडूला मात्र मिड विकेट सीमारेषेकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. दीपक त्यावर 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. प्राथमिक लक्ष इथे निश्चितच मनामध्ये सेट केलाच असेल की 40+ धावांपर्यंत जाण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल विराज धामणगाव संघाकडून. आणि सध्या पाहतो आपण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 31 आपल्याला बघायला मिळते. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेल्या व्ही शेप मध्ये डीप मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना 32 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक संदीप आहे. जबरदस्त फिल्डिंग.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. फक्त एकच धाव तिथे मिळेल बॅटर योगेशला. सिंगलने आता धावसंख्या पुढे सरकताना 33 धाबा. 33 धाबा. धावपलकर पवन खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूला आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल दीपकला. सिंगलने धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. टॉस चेंडू होता. निश्चितच पाहतो आपण स्वतः गोलंदाज झेपावला. कॉटन बॉल. फलंदाज होते बाद. समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 34. 4 गड्यांच्या मोबदल्यात. रवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. अजूनही शेवटचा अंतिम षटक आहे. नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. संतोष स्मृती राहणार आणि केवनी स्पोर्ट्स केवनी यानंतरचा सामना होईल. संदीप ठाकूर शेवटच्या षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर समोर जाईल बॅटर सलामीवीर दीपक. अजूनही खेळपट्टीवर 7 धावांवर तो खेळतोय. रवी यास खातं खोलायचं बाकी आहे. पण महेशने जी सुरुवात करून दिली, एक जबरदस्त सुरुवात, 20 धावांचं त्याने योगदान दिलं. त्यानंतर मात्र 3 फलंदाज हे झटपट बाद झाले. खऱ्या अर्थाने वसंतने दुसऱ्या षटकामध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी केली. 7 धावा देत त्याने 3 गडी बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये पवनने देखील 7 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे. जबरदस्त लॉफ्ट केलेलं आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवर काय घडले पाहावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग केली तिथे. पण निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह करतोय. 2 धावा तिथे पूर्ण करताना दीपक. बॉडी बॅलन्स जबरदस्त बघायला मिळालं. काय फिल्डिंग केलेली आहे. बॉल नाही लागला. मस्त जबरदस्त फिल्डिंग. धावसंख्या धावपलकर 36. उलटा चेंडू होता पण समाचार घेता आले. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. भीमर चेंडूची फेक केली होती गोलंदाज संदीप याने. धावसंख्या वाढते. धावपलकर 37. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. दीपकला आता सुवर्ण संधी आहे मुक्त फटका खेळण्याची. हवेमध्ये मुक्त संचार करण्याची. फुटने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र निश्चितच तिथे धोका निर्माण झालेला आहे आणि होय फलंदाज धाव बादच्या स्वरूपामध्ये बाद होते रवी.
पाचवा फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. 38 धाबा धावपलकर. शेवटचं चौथं अंतिम षटक आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होताना न्यू बॅटर राजू नॉन स्ट्रायकिंग एंडला. अजूनही सलामीवीर खेळपट्टीवर दीपक. चांगला खेळ तो साकारतोय. स्विंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वसंत चांगला झेल टिपते. फलंदाज बाद. संघाला धावसंख्या धावपलकर 38 असताना पाहतो आपण सहावा फलंदाज बाद झालेला आहे. संदीप खूप चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजांना मात्र डोकं वर करू दिलं नाही. या षटकामध्ये जबरदस्त कंट्रोल बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. कव्हर करताना निश्चित क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. तिथे काय पाहतो आपण, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. चाळीस धावा धावपलकर. 7 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. श्याम संघाचा संघनायक बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने खेळलेला आहे. एक धाव स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावपल फेकाम फेकी आणि फलंदाज मात्र निश्चितच सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. श्यामच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 43 धावा. एक सन्मानजनक टोटल धावपलकर बघायला मिळते. 43 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. संदीप तयार. कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे धक्का लागलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43टॉस बॉक्स मध्ये धन्यवाद.
लक्ष असेल ते 44 धावांचं. पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट जात आहेत. चेंडू बघूया हवेमध्ये आहे. महेश चेंडू खाली आणि फलंदाज बाद. अशाच प्रकारची सुरुवात अपेक्षित होती धामणगाव या संघाला आणि ती सुरुवात करून देतोय गोलंदाज रवी. पहिलाच गडी इथे बाद होतोय. रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाचा. आता जातोय तो अलंकार. 44 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकाचा जर विचार केला जयवंत पाटील तर 11.00च्या गतीने हे धावफलक हालतं ठेवावं लागेल. अतिशय भव्य दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर या संघाचं. पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. व्हॉट अ बॉलिंग बाय रवी. एकदा चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे. प्रोटेक्शन आहे तिथे. दरम्यान 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाचं खातं खोलतोय अलंकार. एकदा चेंडू फुलटॉस घेतलेला आहे बॅटवर. चेंडू बघूया फलंदाज बाद. दुसरी धाव. बॅकफुटला पाहतोय ठाकराचा पाडा या संघाला. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यापुढील होणारा सामना आणि सध्या जो सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये विराट स्पोर्ट्स धामणगाव विरुद्ध रॅडिकल ठाकराचा पाडा. रॅडिकल ठाकराचा पाडा हा संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय राजू. वसंतसाठी बघूया. अतिशय सुंदर चेंडू व्हाईट यॉर्कर चेंडू होता. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 3. क्रिकेटला पोषक असं वातावरण आपण पाहतोय सध्या तरी. एकदा स्टेप आउट झाला होता. एक पॉल पुढे येऊन हा मारलेला फटका. एकदा तो पुढे गेला. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. तिथं काय घडतंय बघायचं आहे. गोलंदाजी थोडासा चतुर आहे. आउट करणार नाही फलंदाजाला. धावसंख्या होते ती 5.
पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. चेंडूला अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज इथे बीट होतोय, विकेट किपर बीट होतोय आणि मिळतात या 4 धावा बायच्या स्वरूपात. लकी बाउंड्री मी तर म्हणेन संघासाठी. धावा येऊत कशा येऊत, धावांची खूप गरज आहे. धावसंख्या होती ती 9. एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, हाफ चान्स होता तिथे. कठीण असतं असं झेल पकडण्यासाठी गोलंदाजाला. धावसंख्या होती ती 10. अजूनही बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. आडवा पट्टा मारलेला अलंकार याने बघूया, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. मस्त अतिशय तिथं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. वाट अ फिल्डिंग, वाट अ फॉल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवलेल्या आहेत. मैदानी तेवढंच चांगलं आहे ड्राईव्ह मारण्यासारखं. धावसंख्या होती ती 12. अगदी स्क्वेअर कटचा हा फटका बघूया, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन कडे. एक धाव तो पूर्ण केलेली आहे. महेश तिथं कुठलीही चुकी करणार नाही फलंदाज. धावचित होतोय बाद. कम ऑन डीजे. च्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. कुठेतरी ही पॅनल्टी मेट ओव्हर असेल. संघाला कलाटणी देणारी ही ओव्हर असेल. जेव्हा 50 षटकांचा सामना असतो तेव्हा 49वी ओव्हर ही निर्णायक ठरत असते. आणि जेव्हा आपण T20चा जर विचार केला तर 19वी ओव्हर ही सामन्याला कलाटणी देणारी ओव्हर असते. आणि डोमेस्टिक क्रिकेट जेव्हा 4 षटकांचा सामना असेल, तिसरी ओव्हर ही मॅचला कलाटणी देणारी ओव्हर असते. 12 चेंडू 31 धावा. लोअर फुल टॉस. वसंतने बॅटवर घेतला होता चेंडू. 1 धाव तर मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील सफल. धावसंख्या होते ती 15. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा बलून डिलिव्हरी होती. फलंदाजाला कुठेतरी मोहात पाडणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. सध्या तरी असे चेंडू आपण खूप बघतोय गोलंदाज हाताळताना. थोडासा काहीतरी कानमंत्र दिला असेल. बघूया त्याचा किती फायदा होतोय. पुन्हा एकदा बलून डिलिव्हरी आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होतोय.
तर फलंदाज फसतोय आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय तिथे यष्टिच्छित होतोय. महेश याच्याकडून कुठलीही चुकी आपल्याला पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आडवा पट्टा मारलेला आहे. फलंदाजाने अगोदरच ओळखलेला होता हा चेंडू. मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथं पाहायला मिळतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 17. लॉस ऑफ 4 विकेट्स. काही फरक पडणार नाही एकेरी दुहेरी धावसंख्येने धामणगाव या संघाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. महेश चेंडू खाली आणि महेश कुठलीही चुकी करणार नाही. आम्ही वसईकर आणि खूप एन्जॉय करतात. त्यांच्याकडे जर लग्न कार्य असेल तर मी 2-3 वेळा अटेंड देखील केलेला आहे. नवीन फलंदाज जातोय संदीप. अजूनही महत्त्वाची जोडी आहे खेळपट्टीवर ठाकराचा पाड्या संघाची. सामन्याला कलाटणी देणारे हे दोन्ही फलंदाज. लोअर फुल टॉस फसवा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. विन प्रेडिक्शन जर आपण बघितलं जयवंत पाटील तर 70-30 असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 70% सामना झुकलेला आहे तो धामणगाव या संघाकडे आणि 30% सामना झुकलेला आहे तो रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाकडे. कुठेतरी फ्रंट फुटला आपण पाहतोय. शेवटचं षटक सचिन. चेंडू बॅटवर घेतलेला फुलटॉस आणि हा एकाच ॲक्शनमध्ये लॉंग ऑनच्या वरून जाणारा षटकार. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. कुठेतरी मनोबल वाढवणारा हा 6 धावा. प्रमोद भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज होता मात्र हाफ चान्स होता. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. धावसंख्या होती ती 25. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 19 धावा. कार्लोस ब्रेथवेट बनेल का? 19 धावाची आवश्यकता असताना शेवटच्या षटकामध्ये लगातार 4 षटकार लगावले होते 2016ला आणि तो विश्वचषक जिंकून दिला होता T20चा डॅरेन सॅमी याच्या नेतृत्वामध्ये. इंग्लंडला पराभूत केलं होतं तेव्हा. पुन्हा एकदा चेंडू मधोमध घेतलेला आहे बॅटच्या आणि चेंडू जाणार 6 धावांसाठी षटकार. तीन 13. अजूनही इथून काही होऊ शकतं.
शेवटचं षटक चालू आहे. ओ माय गॉड, बघूया अतिशय उंच चेंडू आणि हा देखील जातो षटकार. व्हॉट अ बॅटिंग. ची आवश्यकता. नाही एकदा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया पवन आणि पुन्हा एकदा नामी संधी तिथे घालवलेली आहे. फलंदाज बाद होत होता, मात्र बघूया मला तरी वाटतं की पवन तिथे बाद होणार. संदीप बाद झालेला आहे. आहे की जे काही करायचं ते मलाच करायचं आहे. या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर हा सामना येऊन ठेपलेला आणि 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे या चेंडूवर. गोलंदाजावर दबाव, फलंदाजावर दबाव, क्षेत्ररक्षणावर दबाव. अशा वेळेला जयवंत पाटील मी एकच म्हणेन की कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. आम्हाला 1 रन चढून काही फायदा होणार नाही. 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे होत्या, या 3 काढल्या. 1 चेंडूवर पाहिजे 4. तुम्ही 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती. 3 धावा पूर्ण केल्या. 4थी धावेला फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पवन ठोकलेला आहे षटकार. व्हॉट अ फिनिश. दोन्ही स्टाईल